राम राम मंडळी. आमटीची भाजी बघू शकता. ही सीझनमध्येच येते भाजी. मध्ये आधी कधीतरीच भेटली तर भेटली, पण सीझनमध्ये भेटली की काही भाज्या अशा सीझनमध्येच येतात ज्याचा आपण लाभ घेऊ शकतो. बघितलं, भाजी स्वच्छ निवडून मी कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून घेतल्यात. शेंगदाणे बारीक भाजून घेतले 1 वाटी. लसूण आणि जिरं फोडणीला वेगळं टेचून घेतलेलं आहे. हिरवी मिरची, लसूण आणि जिरं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे. भाजी पण थोडी मिक्सरला बारीक वाटून घेतली, का तर खूप हे होती, बारीक कापली गेली होती, पण एवढी हे नव्हती, त्याच्यामुळे मी वाटून घेतलेली आहे. झालेले आपलं वाटून. हिरवी मिरची, लसूण आणि जिरं, शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणे 1 वाटी खमंग भाजून घेतले, मिक्सरला जाडसर वाटून घेतले. सर्व मिक्स करूया. आता मी 2 चमची बाजरीचं पीठ घेतलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पूर्णपणे हा व्यवस्थित मिक्स करून घ्या, कारण पिठाची गाठी नाही झाल्या पाहिजे. आता फोडणी ह्या भाजीमध्ये फक्त एक महत्त्वाची गोष्ट आहे की ह्याची फोडणी एकदम काय बोलतात ते एकदम फर्स्ट क्लास झाली पाहिजे. तेल घेतले मी 2 पळ्या. लोखंडाचीच कढई घेतली. ह्याच्यामध्ये चव एक वेगळीच येते ह्या भाजीची. आमची आजी बनायची की लोखंडाच्या कढईमध्ये जी भाजी ही बनवतात, खायला 1 नंबर असते. तशी मी सगळ्या भाज्याची तयारी करून ठेवायची लहानपणी. आजी बनायची, नको मी फोडणीला टाकते, कारण हिची फोडणी खूप महत्त्वाची आहे, नाही तर तुझे आजोबा खाणार नाहीत. म्हटलं अच्छा. तर ती फोडणी बघितलं मी. तेल चांगलं कडक तापलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरं आणि लसूण टेचून टाकलेलं आहे. व्यवस्थित भाजून घ्यायचा. आता हळद डायरेक्ट नाही टाकायची. भाजी थोडीशी आणि हळद दोन्ही मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं, कारण डायरेक्ट हळद टाकली तर लोखंडाच्या कढईमध्ये काळं होऊ शकतो. त्याच्यामुळे थोडी भाजी आणि हे मिक्स करून घेतले. आता सर्व भाजी फोडणीला टाकून झाकून घेऊया, म्हणजे वेगळा फ्लेवर होतो त्या भाजीला. बघू शकता तुम्ही. बाजरीचं पीठ टाकल्यामुळे आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, कारण खूप अशी घट्ट होणार तर ते बरोबर नाही. शिजायला पण पाहिजे ना बाजरीचं पीठ. थोडंसं अर्धा ग्लास मी गरम पाणी टाकलेलं आहे. छान उकळू देऊया स्लो गॅसवरती. भाजी आपली रेडी आहे. भाकरीसोबत किंवा भातासोबत खायला, चपातीसोबत पण खाऊ शकता तुम्ही. बनवून बघा, भाजी खायला 1 नंबर लागते. जास्त पदार्थ न वापरता 1 नंबर भाजी बनते.